deeply grateful to the Bharatiya Janata Party for this nomination, and I accept this in deep humility, in genuine humility. I'll also like to say that, I'll also, like to, give my sincere appreciation to the Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi ji, our BJP President, JP Nadda ji, our Honorable Union Home Minister, Shri Amit Shah ji, our Honorable Chief Minister, Shri Pramod Sawant ji, our MP and our BJP State President, Shri Sadanand Tanwade ji, our Union Minister for State, Shri Shripad Naik ji, and all the BJP Karyakartas for this nomination and for this opportunity. We will try our level best to win this seat. I've always believed in Narendra Modi ji's vision of leadership overall, and I'm so sure his vision actually empowers every individual irrespective of caste, creed or religion, and especially equal opportunities which are given to every section of the society. We will try our level best, and thank you so much once again for this nomination. Thank you. आमच्या मुख्यमंत्र्यांक विनंती करता की तांच्यांनी पत्रकारांक संबोधित करचें. भारतीय जनता पार्टीच्या आयच्या साऊथ गोवा सीट डिक्लेअर जालो आनी मॅडम पल्लवी श्रीनिवास डेम्पो हांकां साऊथ गोवाची तिकेट फावो जाल्ली आसा. साऊथ गोवाची तिकेट भारतीय जनता पार्टीच्या सेंट्रल इलेक्शन कमिटीन आज डिक्लेअर केला. सगळ्यात पयलीं हांव माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, पार्टीचे अध्यक्ष JP नड्डा जी, अमित भाई शाह हांचे आभार व्यक्त करता की तांच्यांनी योग्य रित्या, म्हणजे आमी जशें म्हणटा की 33% रिजर्वेशन फुडले जावपाचें आशिल्लें, बट ते कन्सिडर करता आसतना सुद्दां तांच्यांनी गोंयांत तर 50% रिजर्वेशन दिल्लें आसा. खरें म्हणजे हो महिलांचो सन्मान आसा, महिलां खातीर न्याय आसा. आयच्या सुवाळ्यार आमच्या बरोबर आमच्या पार्टीचे अध्यक्ष सदानंद तानवडे, आमचे पार्टीचे वरिश्ठ नेता श्रीपाद भाऊ, त्याच बरोबर आमच्यो बाकीच्यो आमदार मॅडम देविया राणे, दिलाला लोबो, दाजी साळकर, बाबुल्लास, आमचो जनरल सेक्रेटरी दामू, ट्रेजरर संजू आणि महिला मोर्चाचे आमच्यो सगळ्यो कार्यकर्ता, सुवर्णाबाई तेंडुलकर आसतले, सुलक्षणा सावंत, स्नेहा, परत आरती, महिला मोर्चाचे अध्यक्ष आणि बाकी सगळीं जाणां आज खास करून महिला कॅन्डिडेट दिल्या उपरांत एक उत्साहाचें वातावरण तांच्याय मदीं आसा. आणि खरोखरूच आमी जशें म्हणटा नॉट 33% तर 50% गोंयांत जे रिजर्वेशन दिलां. आणि हांव तर सगळ्या महिलांक चड मोठ्या प्रमाणात आव्हान करता की पयले फावटी साऊथ गोंयांतल्यान महिला उमेदवार जी आसा ही भारतीय जनता पार्टीत दिल्या. त्या खातीर सगळ्यात मोठ्या प्रमाणात मताधिक्य जे आसा महिलांचें मताधिक्य जावचें. आयज पर्यंत गोंयांतल्यान फक्त एकदाच महिला कॅन्डिडेट उत्तर गोंयांतल्यान निवडून गेल्ली. आज पर्यंत गोंयाच्या इतिहासात साऊथ गोंयांत केन्ना महिला कॅन्डिडेट दिवं नाशिल्ली आणि निवडूनय येवंक ना. भारतीय जनता पार्टी हो इतिहास करतली. कॅन्डिडेटूय दिला आणि निवडूनय हाडटले हाचो म्हाका 100% विश्वास. समेस्त गोंयकार जनतेक आमी आव्हान करता, 10 वर्साच्या कार्यकाळात मोदी सरकारात जी विकासाची कामां केल्या ती फाटल्या 50 वर्सांक जावंक नाशिल्ली. मोदी सरकाराच्या डबल इंजिन सरकाराच्या कार्यकाळात 35,000 कोटी रुपया हे आम्ही डायरेक्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटात मोडल्या. आणि मोठ्या प्रमाणात मोदीजीच्या सरकारात जर सगळ्यात विकास जर खंयसर जाला आसत जाल्यार आमी जे 4 पिलर म्हणटा तितूंतलो नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण. नारी शक्ती हो कंपोनंट सगळ्यात महत्वाचो आशिल्लो आणि म्हणून तर 33% रिजर्वेशन दिले. आणि नारी शक्ती म्हणटा आसतना फक्त आमी म्हणना 33% रिजर्वेशन तर आता दिले, बट त्याच बरोबर सगळ्यात पयली म्हणजे बेटी बचाव बेटी पढाव पासून क्लीन इंडिया पासून फिट इंडिया पर्यंत मुद्रा लोन आसतले, डिजिटल इंडिया आसतले, सुकन्या समृद्धी योजना आसतली किंवा उजाला योजना आसतली, उज्ज्वला योजना आसतली, ह्यो जर सगळ्यो योजना जर काढून पळयशात जाल्यार महिलेक सक्षम करपा खातीर योजना आसा. बेटी बचाव बेटी पढाव म्हणटा आसतना आमी बेटीक वाचयता आसतना जो ॲक्ट जो आशिल्लो तो टायटन करता आसतना सेक्स डिटर्मिनेशन करपाक दिलें ना. आणि बेटी पढाव हे जे फुडले उतर जे दिले महिलांच्या शिक्षणा खातीर फ्री ऑफ कॉस्ट एड्युकेशन अवेलेबल करून दिले. आमी उजाला योजना आणि उज्ज्वला योजना म्हणजे महिलेक गॅस घरांत दिवप आणि तिच्या घरात लायट दिवप, तिच्या घरात शौचालय दिवप आणि तिच्या घरान म्हणजे तिचे घर जे आसा हे तिच्या नावार करप. हे सगळी डिसिजनां जर कोणी घेतला आसत जाल्यार ती माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीत घेतला. आणि हे सगळें करून दाखयता आसतना परिवारवादांतल्यान सायडीन येवन सुद्दां आमी पळयता एक सक्षम महिला ह्या गोंयच्या कॅन्डिडेट म्हणून आमकां दिता आसतना बाय पल्लवी डेम्पो हिका टिकेट दिल्ली आसा जी एक एड्युकेशन क्षेत्रांत आसा,
जी आज इंडस्ट्रियलिस्ट म्हणटा आसतना म्हणजे डेम्पो चॅरिटेबल ट्रस्टाच्या मार्फत पुराय गोंयांत ज्यांचें काम आसा एड्युकेशन क्षेत्रात आसतले प्रेस मिडियांत आसतले बाकीच्या सगळ्या इंडस्ट्रीज आसतले आणि विशेष करून डेम्पो चॅरिटेबल ट्रस्टाच्या मार्फत एड्युकेशन क्षेत्रातले कार्य त्यांचे उल्लेखनीय आसा. आज पर्यंत प्रायमरी शाळा तांच्यांनी स्वता दत्तक घेतल्या, जावं ती पेडण्यात आसतली, साळात आसतली, नावेलीत आसतली, आमच्या उत्तर गोंयांतल्या वेगवेगळ्या भागात आसतले. ह्याच पद्दतीचे कार्य तांचे साऊथ गोंयांतूय आसा. त्यांच्या एड्युकेशन क्षेत्रात म्हणजे आमी जेका म्हणटा की प्री प्रायमरी पासून ग्रॅज्युएट लेवलचे एड्युकेशन हे ते गेली कितलीशींच वर्सां म्हणजे नो डाऊट डेम्पो फॅमिली गोंयाक नवीन ना. डेम्पो चॅरिटेबल ट्रस्ट आणि डेम्पो फॅमिली ही नोन फॅमिली गोंयकारां खातीर आसा. इररिस्पेक्टीव ऑफ द कास्ट अँड क्रीड ज्या पद्दतीत मोदीजीन सगळ्याक नांव दिलें, मोदीजीन सदोदीत सगळ्या खातीर काम केलां, त्याच पद्दतीत डेम्पो फॅमिलीचें काम हे सगळ्यांच्या परीन आसा, सगळ्यांच्या खातीर आसा. इररिस्पेक्टीव ऑफ द कास्ट अँड क्रीड डेम्पो चॅरिटेबल ट्रस्ट म्हणा किंवा तांचे मिस्टर श्रीनिवास बाबा डेम्पो हे सुपरिचीत आसा. सातत्यात गोंयच्या अडलेल्या नडलेल्या खातीर हातभार दिवप, अडलेल्या नडलेल्या खातीर काम करप ही गेली कितलीशींच वर्सां जनरेशन टू जनरेशन तेंचें काम सुरू आसा. डेम्पो फॅमिली ही भारतीय जनता पार्टी कडेन लागची फॅमिली आसा. श्रीनिवास बाबा डेम्पो ह्या भारतीय जनता पार्टीच्या रिलेटेड फॅमिलीज वेगवेगळ्या ट्रस्टांचेरूय आसा. मातृछाया हो ट्रस्ट भारतीय जनता पार्टीच्या एका फॅमिलींतलो ट्रस्ट आसा. डेम्पो बाबा ताजे कितलीशींच वर्सां अध्यक्ष आशिल्ले. मातृशायेचें कार्य जे आमचे बांदोड्या हांगासर चलता ते तेंचे लागचे सदस्य आसात. तांच्यांनी खूब वर्सां जालें तें काम स्वताहून काम पळयताले. अशा पद्दतीन भारतीय जनता पार्टीक तेंको नासलेल्याच फॅमिलींतली आणि ती स्वता भारतीय जनता पार्टीची पयलींच्यान मेंबर आसा. त्या खातीर कोणाच कडेन प्रश्नचिन्ह उरपाची गरज ना. आमी खंयसरूच टिकेट दिता आसतना आमी सगळ्या जाणांक बरोबर घेवन दिल्या. आमच्या भारतीय जनता पार्टीक जेन्ना महिला कॅन्डिडेट दिवपाची ठरली तो महिलांच्या